महाराष्ट्र विधानमंडल के शीतकालीन अधिवेशन के इस विशेष बुलेटिन में आपका स्वागत है। दोस्तों, मैं हितेश और आज बात करेंगे कि विधानसभा सत्र के दौरान किन किन विषयों को लेकर के चर्चा हुई और किन किन मुद्दों को विधानसभा में उठाया गया। आज विधानसभा सत्र में स्वास्थ्य मंत्री के खिलाफ जोरदार विपक्ष के तरफ से नारेबाजी हुई और स्वास्थ्य मंत्री के खिलाफ जोरदार विरोध प्रदर्शन उन्होंने किया। जबाबदार असणाऱ्या सरकारचा मंत्री खातात तुपाशी या महाराष्ट्रात नागपूर, नांदेड, संभाजीनगर, कळवा या ठिकाणी रुग्णांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू झालेले आहेत। हे मृत्यू होत असताना या महाराष्ट्रात औषध खरेदी झालेली नाही, हापकिनच्या माध्यमातून नाही, नवीन मंडळ झाले त्याच्या माध्यमातून नाही। सरकार हे का करत नाही कळायला मार्ग नाही। आणि अशा स्थितीत या महाराष्ट्रातील सगळी आरोग्य व्यवस्था आताच्या घडीला गॅसवर आहे आणि म्हणून हे सरकार या जनतेचं आरोग्य राखू शकत नाही, जनतेचे जीव वाचू शकत नाही। जनतेला खासगी दवाखान्यात जावं लागतं, जनतेच्या खिशात पैसा नाही। सरकार आरोग्य व्यवस्थेच्या मोठ्या घोषणा करतं, मोफत 5 लाखापर्यंत मोफत देणार म्हणून सांगतं, परंतु 5 रुपयाची गोळी सुद्धा सरकार देऊ शकत नाही। वेगवेगळ्या शासकीय हॉस्पिटलमधून या गोळ्या आणायला चिठ्ठ्या डॉक्टर लिहून देतात, त्यांचा नाईलाज आहे। डॉक्टरांविषयी आम्ही बोलत नाही, कारण जर दवाखान्यात या हॉस्पिटलमध्ये जर औषधीच नसतील तर डॉक्टर करणार काय, म्हणून त्यांना बाहेरून लिहून द्यावं लागतात। याला सरकार जबाबदार आहे, याला आरोग्य मंत्री जबाबदार आहे, याला वैद्यकीय शिक्षण मंत्री जबाबदार आहे। म्हणून आताच्या घडीला ही आरोग्य व्यवस्था महाराष्ट्राची व्हेंटिलेटरवर आहे आणि म्हणून प्रतिकात्मकरित्या आज आम्ही आंदोलन केलेलं आहे, स्टेथोस्कोप घेतलेला आहे, मास्क लावलेला आहे। शेवटी जनतेला स्वतःचं आरोग्य राखावं लागेल, स्टेथोस्कोप हातात घ्यावा लागेल, कारण या राज्याच्या सरकारचं जर आरोग्य जर या सरकारने जर जनतेचं खराब केलं असेल तर या सरकारला सुद्धा ठिकाणावर आणावं लागेल। आणि म्हणून आज आम्ही हा स्टेथोस्कोप घेऊन सरकारची तपासणी करणार आहोत आणि सरकारची तपासणी करताना हे सरकार फेल्युअर आहे, या सरकारची सगळी यंत्रणा बंद पडण्याच्या मार्गावर आहे। म्हणून एक निषेध म्हणून आज आम्ही प्रतिकात्मक आंदोलन केलेलं आहे। आज विपक्ष की तरफ से जो आरोग्य सेवा पूरे राज्य में हर जिलों में लोगों की जो गैर सोई हो रही है, उसके लिए विपक्ष की तरफ से आज हम लोगों ने प्रतिकारात्मक आंदोलन इस विधानसभा के पायरियों पे करने का काम किया है। क्योंकि आप सबको पता है कि बजट में कोई प्रोविजन नहीं है। आज कर्मचारियों की संख्या में न बढ़ने के कारण सामान्य रुग्णों को भी जो सेवा उपलब्ध होनी चाहिए वो भी दी नहीं जाती है। साथ ही साथ में आज डॉक्टरों को परेशानी होनी पड़ती है, रुग्णों को जो दवाइयाँ वो भी बाहर से लानी पड़ती है। ऐसी स्थिति में विपक्ष के माध्यम से आज हमारे विरोधी दोनों पक्ष के नेताओं ने आज ये टेलीस्कोप लेके और मास्क लगा के इस पूरे सरकार की तपासनी करने का काम निषेध बोलकर आज विधानसभा के सत्र में हम करने वाले हैं। इसका निषेध करते हुए आरोग्य मंत्री और सब मंत्री, ये जैसे हम कहते हैं मराठी में कि आरोग्य मंत्री खातात तुपाशी और रुग्ण राहतात उपाशी, ये घोषणा वाक्य लेकर हम जनता की आवाज़ और रुग्णों की आवाज़ लेकर आज विधानसभा के सत्र में यह आंदोलन विपक्ष के माध्यम से किया जा रहा है। कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष तथा विधायक नाना पटोले ने सदन में सरकार किसानों के सवाल को लेकर के जवाब नहीं देती है, उनके सवालों के ऊपर जब बात आती है तो मुद्दों से मुंह फेर लेती है तथा पिछड़े वर्ग के समुदाय के आयोग के बारे में भी उन्होंने अपना वक्तव्य किया। महाराष्ट्र में जो नागपुर का विधानसभा का अधिवेशन शुरू है, महाराष्ट्र में जो
बेमौसम बारिश 1 साल के पहले गिरी थी, उसके भी पंचनामे अभी तक हुए नहीं थे। उसके वजह से किसानों को मदद नहीं दी गई। बरसात के मौसम में भी आधे से ज़्यादा एरिया में सूखा रहा, आधे से ज़्यादा एरिया में बाढ़ आई और वहाँ पर अब भी किसानों को मदद दी गई नहीं। अभी बेमौसम बारिश में जो बचा उचा था वो भी किसान की फसलें पूरी ख़त्म हो चुकी, लेकिन सरकार ने मदद न देने की वजह से महाराष्ट्र में रोज एवरेज में 14 किसान आत्महत्या कर रहा है। आज किसानों के बारे में जो चर्चा विधानसभा में रखी गई थी उसका जवाब अब मुख्यमंत्री आने वाले शुक्रवार को देने वाले हैं। हम सरकार को चाहते कि कल देने से आज ही जवाब दीजिए, और सरकार विरोधी धोरण जो बीजेपी प्रणीत एडे की सरकार महाराष्ट्र की है वो सरकार किसान विरोधी है और उसका परिणाम आज महाराष्ट्र का किसान भुगत रहा है, और इसलिए ये सरकार का हम और किसान निषेध करते हैं। शिवसेना प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे इन्होंने ओल्ड पेंशन स्कीम हम जब सरकार में आएंगे तो जल्द से जल्द यह स्कीम शुरू कर दी जाएगी, और निर्गुणे प्रकरण के मामले में भी जल्द से जल्द उन्होंने सरकार इसकी जांच करे और उसके ऊपर सवाल उठाए, तथा पिछड़े समुदाय को लेकर के भी उन्होंने कई सवाल सदन में उठाए। प्रफुल्ल पटेल के मामले के ऊपर भी उन्होंने सवाल सदन में उपस्थित किए। छगन भुजबड़ तथा एसआईटी के मामलों पर भी उन्होंने अपनी आवाज मजबूत की। निरगुडकर साहब ने क्यों रिजाइन किया, एसआईटी उसके ऊपर लगाओ। उनके ऊपर कौन से ऐसे 2 मंत्री हैं जो दबाव ला रहे थे, उनके एसआईटी लगाओ। क्यों दबाव ला रहे थे वो एसआईटी लगाओ। खाली ये लोगों का खेल, उनके जो भावना है उसके साथ खेल मत करो, खिलवाड़ मत करो, क्योंकि आपका तो खेल होता है लेकिन लोगों की जान जा रही है। तो एसआईटी हम तो मांग करें कि निरगुडकर साहब ने जो रिजाइन किया है, इस्तीफा दिया है, उसकी एसआईटी लगाओ और निरगुडकर साहब को पूछो कि ये मंत्री कौन है। और मुझे जो आपके माध्यम से समझ में बात आ गई, कुछ दिन पहले उन्होंने इस्तीफा दिया था, क्यों इतने दिन वो छुपाए रखा? कुछ साल, 2 साल या 2.5 साल, पता नहीं, अब मैं भी भूल गया, वो जेल में थे, उनके ऊपर गंभीर आरोप थे। अचानक ऐसा कौन सा चमत्कार हो गया कि उनके ऊपर ईडी ने केस जो दायर की थी वो वापस ले ली और उनको फ्री कर दिया, क्या करते हैं, बरी कर दिया। तो असं सगळ्यांना बरं करा असं माझं म्हणणं है। और प्रफुल्ल पटेल साहब के यहाँ मैं अभी देखता हूँ, उनके घर खाना खाने की मेरी इच्छा है, मिर्ची कम खाना, कारण ये बहुत ही अहम मुद्दा है। यही तो खासियत है इन लोगों की। कुछ भी ऐसा विषय आता है कि उनके ऊपर आ सकती है बात, तो बाजी पलटाने के लिए गुमराह करते हैं। तो महाराष्ट्र ने ऐसा कौन सा गुनाह किया है कि आपने वहाँ सब प्रभु रामचंद्र का दर्शन आपको फ्री और महाराष्ट्र के लोगों को चार्ज? ये कौन सा हिंदुत्व है? वहाँ जो जिस कीमत में दाम में गैस सिलेंडर मिल रहा है महाराष्ट्र में नहीं मिल रहा है, क्यों आप इलेक्शन का इंतजार क्यों कर रहे हैं? और इतने दिन तक, मतलब आप कम कर सकते हैं, जो गैस सिलेंडर की दाम है, प्राइस है, आप कम कर सकते हैं। तो इतने दिन जो ज़्यादा पैसा लिया वो किसकी जेब में दिया गया? हाँ, सगळा मोठा घोटाला है। और इसलिए मैं कहता हूँ, अगर मुंबई म्यूनसिपालिटी की इंक्वायरी करनी है जरूर करो, लेकिन साथ ही साथ सारे म्यूनसिपालिटी की इंक्वायरी करो। खास कर पिछले कुछ दिन पहले गणपति के दौरान नागपुर डूब गया था, जिसने नागपुर डुबा कर दिखाया, उनकी भी जांच करो। और मैं तो कहता हूँ कोरोना के समय में पूरे देश की जांच करो और पीएम केयर फंड की भी जांच करो। आमदार रविंद्र वाईकर ने सीमेंट कंक्रीट रोड को लेकर के सरकार के ऊपर आरोप लगाया, तथा राष्ट्रवादी कांग्रेस के शरद पवार गुट के आमदार जितेंद्र आव्हाड ने ओबीसी के आरक्षण के मुद्दे को लेकर के जोरदार सवाल उठाए, तथा निर्गुणे के राजीनामा प्रकरण में भी उन्होंने सवाल खड़े किए। आज मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष श्री निर्गुणे यांनी राजीनामा दिला आहे। ती एक कॉन्स्टिट्यूशनल बॉडी असते, त्याच्यात कोणालाही बाहेर काढता येत नाही सरकारला। मागच्या 2 महिन्यामध्ये 2 सदस्यांनी आणि आज अध्यक्षांनी राजीनामा दिला। हा राजीनामा फक्त राजकीय दबावातनं गेलेला आहे। आम्ही म्हणाल तसं करून द्या असा सरकारचा जो आग्रह होता, त्याला निर्गुणेंनी नाकार दिला। खरं तर जे घडणारच नाही ते या सरकारला घडवून दाखवायचं आहे, जे कॉन्स्टिट्यूशनली अशक्य आहे, अशक्य। तुम्ही जोपर्यंत कॉन्स्टिट्यूशनली आरक्षण वाढवून देत नाही,
तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. हे लहान पोराला ज्यांनी 12वी 13वी 14वी 15वी LLB वगैरे केलं तर त्यालाही कळेल. पण इथल्या लोकांना फक्त राजकारण करायचं आहे. सगळं माहिती आहे सगळ्यांना. मग कोणी ओबीसी विरुद्ध बोलायचं, मग कोणी मराठ्यांविरुद्ध बोलायचं आणि उभ्या महाराष्ट्राची राख रांगोळी करायची. हा प्रयत्न चालू आहे आणि त्याच्यातनंच निरगुडेंचा राजीनामा पडलेला आहे. या निरगुडेंच्या राजीनाम्याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. हे बघा, तुम्ही कितीही त्या सेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला माहिती आहे आजही निवडणुका घेतल्या तर शिवसेनाच निवडून येणार आहे आणि म्हणून तुम्ही निवडणुकाच घेत नाही. तुम्ही कितीही ते आदित्य ठाकरेला सत्वा नाही तर उद्धवजींना सत्वा, काही फरक पडत नाहीये. मी तर काल एवढं काढलं, 200 बिल्डिंगी एका एरियात चालू आहेत, एका गल्लीत 8-8 बांधकामं चालू आहे. आमच्या इथले अतिक्रमणचे अधिकारी वेगवेगळ्या पक्षांना कार्यक्रम करायला पैसे देतात. एवढं सांगितलं मी. 4थ्या मजल्यावरती अधिकृत बांधणाऱ्या बिल्डिंगच्या फायली चेक केल्या जातात, त्याच्यातनं पैसे मागितले जातात आणि वरती बोलणं झालंय असं सांगितलं जातं. वरती म्हणजे कोण समजत नाही. आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय 24 जानेवारीला मराठ्यांना आरक्षण देणार. कसं देणार? सगळ्यांना माहिती आहे ओबीसीचं आरक्षण कधीच कमी होऊ शकत नाही. तरी ओबीसीला सांगायचं तुमचं आरक्षण कमी होणार आहे, तुमचं आरक्षण कमी होणार आहे. मी पण ओबीसी आहे, पण मी संविधान वाचणारा ओबीसी आहे. आणि ज्या महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक चादर आहे, ती चादर फाडली जाऊ नये या विचाराचा मी. ती चादर फाडली तर नुकसान तुमचं माझं कोणाचंच होणार नाही, पुढच्या पिढ्यांचं होईल आणि पुढच्या पिढ्या तुम्हाला शिव्या देतील. पूर्व विधायक नरेंद्र अन्ना साहिब पाटिल इनकी संस्था के लोगों को बदलने के संदर्भ में उन्होंने अपना वक्तव्य दिया। विधान परिषद के सदस्य विधायक किरण सरनाईक ने ओल्ड पेंशन स्कीम को शुरू करने की मांग सरकार से कही। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाज व्यवसायाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी सबसिडी देण्याची योजना मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या कालखंडात झाली आणि आज आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब त्याला खूप चांगल्या पद्धतीनं प्रोत्साहन पाठबळ देत आहे। महाराष्ट्रामध्ये साधारण 72,000 मराठा उद्योजक या ठिकाणी सुरू झालेले आहेत आणि 5,700 कोटीपर्यंतचं कर्ज वाटप राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकेने त्या ठिकाणी केलेलं आहे। त्याचबरोबर राज्य सरकारने महामंडळाच्या वतीनं 600 कोटीचं व्याज परतावा आतापर्यंत दिलेला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये जी योजना सुरू झाली जी म्हणजे 2018ला त्यातले 5 वर्षाचं पूर्ण झालेली टर्म म्हणजे ज्यांनी 5 वर्ष व्यवस्थितपणे बँकेमध्ये आपले हप्ते भरलेले आहेत त्याला व्याज परतावा दिलेले आहे असे साधारण 3,580 लोक आहेत आणि ह्यांना साधारण 60 कोटीचं व्याज परतावा पण त्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे। भविष्यामध्ये 1 लाख मराठा उद्योजक करण्याचा संकल्प त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून या योजनेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा एवढीच माझी सर्वांना विनंती। मी 15 डिसेंबर 2020ला सभागृहामध्ये एक प्रश्न मांडला होता। तो प्रश्न असा होता की शासकीय निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षक विभागातले कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे। हा प्रश्न 15 डिसेंबर 2020ला मांडला होता आणि त्यावेळेस हा प्रश्न सातत्याने मी सभागृहामध्ये मांडत आलेलो आहे। आज आपल्या सर्वांना कल्पना आहे की या जुन्या पेन्शनच्या विषयासंदर्भात शासकीय निमशासकीय कर्मचारी आणखीन शिक्षक विभागातले कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी या ठिकाणी नागपूर स्थित फार मोठं आंदोलन त्यांच्या माध्यमातून होत आहे आणि त्यामुळं यांचा हा सर्वांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की शासनाने यांना कुठेतरी न्याय दिला पाहिजे तर जुनी पेन्शन योजना जी आहे ती पेन्शन योजना सुरू केली पाहिजेत। या ठिकाणी आपल्याला नम्रपणे नमूद करावंसं वाटते की मार्च महिन्याच्या सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर सभागृहामध्ये मी हाच प्रश्न मांडला होता मार्च महिन्यामध्ये। त्या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी 3 जणांची कमिटी नेमली होती, सुबोधकाय सहाय कमिटी। त्या कमिटीचा अहवाल आता 20 नोव्हेंबरला आलेला आहे, परंतु तो अहवाल अजूनही काय आहे काय नाही त्याचं स्पष्टीकरण शासनानं दिलेलं नाही। शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आमचे सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी
आज 12 डिसेंबरला 2023ला या ठिकाणी फार मोठं आंदोलन आहे. आणखी त्यांनी त्या ठिकाणी 14 डिसेंबरपासून पूर्ण काम बंद आंदोलन करायचं ठरवलेलं आहे. माझी आजच्या या मुलाखती माध्यमातून शासनाला नम्रपणे विनंती राहणार आहे की आपण या शासकीय निमशासकीय कर्मचारी असो, शिक्षण विभागातले 1 नोव्हेंबर 5च्या पूर्वीचे कर्मचारी असो, नंतरचे कर्मचारी असो, यांना जुनी पेन्शन योजना लागू करून त्यांना कुठेतरी दिलासा द्यावा, ही माझी या चॅनलच्या माध्यमातून नम्र विनंती आहे. धन्यवाद. विधायक आशीष जायसवाल ने नागपुर जिले के मौदा तथा चाचेर इन इलाकों के किसानों की नैसर्गिक आपदाओं के कारण जो नुकसान हुआ उस नुकसान को जल्द से जल्द उसका नुकसान भरपाई सरकार करे, ऐसी मांग उन्होंने की. कालच्या दुष्काळाच्या चर्चेमध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री आणि मदत पुनर्वसन मंत्री यांनी माझ्या मतदारसंघातील मौदा तालुक्यातील चाचेर, तारसा, निमखेडा या गावाचा दौरा केला आणि सुमारे एक 40 किलोमीटरचा प्रवास माझ्या मतदारसंघातून केला आणि रस्त्यातूनच जाताना दोन्ही बाजूचं पूर्ण पीक ती कशा पद्धतीने उद्ध्वस्त झाला आहे अशा पद्धतीचं पाहणी केली आणि त्यांच्याही बाब लक्षात आले की आता हा विषय पंचनाम्याच्या पलीकडचा झाला आहे. आता नागपूर जिल्ह्यामध्ये ई पंचनामा करण्याचा जाहीर करण्यात आलेला आहे आणि MRSECला तो काम दिलेला आहे. परंतु ई पंचनाम्यामध्ये जरी सॅटेलाईट इमेज मिळत असेल परंतु प्रत्येक शेतीमध्ये जाऊन शेतीचा फोटो काढून अपलोड करायचा आहे. ही बाब पहिला वर्ष असल्यामुळे थोडंसं अडचणीची आहे. त्यामुळे मी सभागृहात मागणी केली की आता सरसकट मदत करावी. धानासोबत पराठीचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे आणि ई पंचनाम्याची जी प्रक्रिया आहे ती नवीन असल्यामुळे थोडंसं सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये पॅनिक सिच्युएशन क्रिएट करणारी आहे. लोक तणावात आहे आणि त्यामुळे काल मी मागणी केली की एखादा शेतकरीला चुकीचा लाभ मिळाला तरी चालेल, परंतु कुठलाही वंचित शेतकरी वंचित राहू नये ज्याचं नुकसान झालं आहे आणि त्यामुळे सरसकट मागणी करावी अशा पद्धतीची मागणी केली. दुसरं, ही जे पिकाचं नुकसान आहे, कधी दुष्काळ, कधी अवेळी पाऊस, कधी गारपीट, हे सर्व सातत्याने येणारं नुकसान आहे. दरवर्षी सरकारला मोठी नुकसान भरपाई त्याला द्यावी लागते. विमा कंपनीमध्ये मंडळनिहाय नुकसान झाल्याशिवाय नुकसान भरपाई दिली जात नाही. त्यामुळे आता कंट्रोल फार्मिंग याच्यावर सरकारने भर द्यावा आणि एक्सपोर्टमध्ये जे विकेल ते पिकेल जी योजना होती त्यानुसार ज्या वस्तूला जगामध्ये डिमांड आहे अशा वस्तूची निर्यात कशी करता येईल आणि त्या संदर्भामध्ये एक निर्यातीचं धोरण आणि फॅसिलिटी ही सरकारने जाहीर करावी अशा पद्धतीची मागणी मी काल सभागृहात केली. काल या संदर्भामध्ये उत्तर येऊ शकलं नाही आणि आज जसं माननीय अनिल पाटील साहेबांनी सांगितलं की शुक्रवारी माननीय मुख्यमंत्री उत्तर देणार आहे, तर मला असं वाटतं की नागपूरच्या या अधिवेशनामध्ये एक चांगला निर्णय सरकारच्या वतीने, जसं माननीय अनिल पाटील साहेब यांनी सभागृहात जाहीर केलं की विरोधी पक्ष देखील हैराण होऊन जाईल अशा पद्धतीचा निर्णय मुख्यमंत्री करेल, तर माझ्यासह महाराष्ट्राची सर्व जनता आणि दुष्काळग्रस्त आणि अवेळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकरी सरकारकडे आशेने वाट पाहत आहे आणि मला विश्वास है कि येत्या शुक्रवारी मुख्यमंत्री अतिशय सकारात्मक निर्णय घेतील. पूर्व विधायक हरिभाऊ राठौड़, इन्होंने मराठा आरक्षण को लेकर जमकर सवाल उठाए तथा छगन भुजबल को लेकर भी उन्होंने टिप्पणी की. परवा छगन भुजबल साहेबांनी ते सांगितलं की हे राज्य मागासवर्गीय आयोग म्हणजे मराठा आयोग आहे, अशा पद्धतीने अपमानित करणं, एखाद्या संविधानिक संस्थेवर आरोप करणं आणि त्यामुळे या संस्थेवर अविश्वास आणि तेही मंत्र्याच्या द्वारे, तेही कॅबिनेट मंत्र्यांनी हे करणं, याचा अर्थ असा आहे की आज मागासवर्गीय आयोग नाही आहे महाराष्ट्रामध्ये. मराठा आरक्षण आपल्याला द्यायचं आहे. ओबीसीचं तुम्ही किती नुकसान करणार आहात? जे ओबीसीचा आयोग आहे त्या ओबीसीच्या आयोगाच्या अध्यक्षावर असा आरोप करणं किंवा त्या राज्य मागासवर्गीय आयोगावर अध्यक्ष अशा प्रकारे आरोप करणं की हे मराठा आयोग आहे आणि त्यामुळे त्यांना ते फिलिंग झालं आणि त्याच्यामुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे. माझा आरोप आहे माननीय मंत्री छगन भुजबळवर की तुम्ही गेले 30 वर्ष आमच्या ओबीसीचं नुकसानच करत आलेलं आहे आणि त्यामुळे अजूनही ते काय म्हणून त्याला मी की लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम काहीतरी मी ओबीसीचा नेता आहे अशा पद्धतीने
दर्शवणं आणि अशा पद्धतीने मोर्चे आंदोलन करणं, त्याच्यामुळे जरांगे पाटीलसुद्धा हर्ट झाले. काल ते अक्षरशः कोसळले की अशा पद्धतीने ज्यांनी महाराष्ट्रामध्ये एक चमत्कार केला, महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटीलनी जी क्रांती केली होती त्याला तुम्ही अशा पद्धतीने बोलल्यानंतर त्यांचीसुद्धा BP वाढतो. त्यांचासुद्धा काल त्यांची तब्येत खालावलेली आहे. यालासुद्धा जबाबदार छगन भुजबळच आहेत. उद्या जर काही झालं जरांगे पाटलांना तर याचासुद्धा दोषारोप हा माननीय छगन भुजबळ साहेब यांच्यावर होईल. एक मंत्री असून अशा पद्धतीने त्यांनी वागावं हे कोणालाही पटलेलं नाही. त्यांनी परत आता तरी मराठा आरक्षण कसं मिळेल यासाठी आम्हाला मदत करावी. मी वारंवार सांगतो, आपल्याकडे फॉर्म्युला तयार आहे. OBCला धक्का लागणार नाही, मराठा समाजाला आरक्षण देता येईल. पण फक्त हर्डल काय तर ओनली छगन भुजबळनी जर त्यांनी जर मान्य केलं की हा फॉर्म्युला चांगला आहे, द्यायला काय हरकत नाही, तर 8 दिवसात आपला प्रश्न सुटू शकतो. हा जो जटिल प्रश्न आहे हा मराठाला आरक्षण देण्याचा हा 24 तारखेच्या आत सुटू शकतो. विधायक सुनील प्रभु इन्होंने दूध उत्पादन करने वाले किसानों को जल्द से जल्द सरकार अनुदान राशि प्राप्त करके दे, ऐसी बात उन्होंने कही. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की पुणे, नाशिक, नगर, सोलापूर या सगळ्या ठिकाणी दूध उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करत आहेत. आणि या शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की राज्य सरकारने दुधाला 34 रुपये हमीभाव दिला आहे, परंतु शेतकऱ्याच्या पदरात मात्र 25 किंवा 26 रुपयेच पडत आहेत. आणि त्यामुळे शेतकऱ्याची पिळवणूक होते. आणि म्हणून सरकारने 5% अनुदान हे दुधावरती शेतकऱ्यांना द्यावं अशी मागणी या सरकारकडे आम्ही करतोय. मी माननीय अध्यक्षांना अशी विनंती केली की याबाबत सरकारने नोंद घेऊन या अधिवेशन काळात याबाबतची घोषणा करावी अशी मागणी आम्ही केलेली आहे. सुरुवात आहे. शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी, दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे सरकार नेमकं काय करतंय हे आता आपण सगळेजण बघूया. अन्यथा विधानसभेमध्ये देखील याबद्दल सभा तहकूब करावी लागेल आणि या शेतकऱ्यांच्या भावना ज्या आहेत या विधानसभेत सरकारपर्यंत पोचवाव्या लागतील अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे. आज के विधानसभा सत्र के शीतकालीन विशेष बुलेटिन में बस इतना ही. बने रहे आवाज़ इंडिया के साथ. तब तक के लिए धन्यवाद.